सो हे काही स्वागत आहे तुमचं आपल्या एस के ब्लॉगमध्ये. भावांनो, आज आपण दुसरा ब्लॉग घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. तर आज चाललो आहे मी बानेरला माझ्या मामाच्या पोराकडं. बघू ब्लॉग कसा होतो आहे. पहिल्या ब्लॉगला मी इंस्टावरती माझी पहिली रील्स पोस्ट केली होती, तर तिला 1 मिलियन व्ह्यूज गेले आणि एका दिवसात नाही 2 दिवसात 400 फॉलोअर्स कंप्लीट झाले होते आपले. तर आज बघू आज काय तुमचं प्रेम किती भेटतं आपल्याला. मित्रांनो, प्रेम द्या फक्त. मी असेच ब्लॉग बनवत राहणार आहे. चला तर जाऊया मग. आता आपण बानेरला आपला दुसरा ब्लॉग चालू केलेला आहे आपण काढायला. टाईमच नव्हता, आज टाईम काढला कसा तरी व्हिडिओ काढण्यासाठी. चाललो आहे आपण बानेरला आज. पब्लिक रिॲक्शन बघू जरा कसं दिसते आज सगळ्यांचं, नाही का. भाऊ समोरनंच आलाय. बा सगळा ढोकी कार्यक्रम विषय होतोय डायरेक्ट. तो फक्त पोलिस नसले पाहिजे, तिथे सारखे पोलिस असते थांबलेले. MIMT घ्यायचे भाऊ आपल्याला पण. MIMT सिग्नल लागलाय भाऊने, सिग्नल तोडला. भाऊ कसे बघते ते. भाऊ चालू द्या भाऊ, आपण बी करू काहीतरी. स्प्लेंडर गाडी आपली पण. आमच्या मित्रांनो सिग्नल्स आपण बी तोडू आता, नाही का. कुठं थांबतं सिग्नलला. तिथं लांब जायचं आपल्याला. लांब म्हणजे एवढं पण लांब नाही आहे, जवळच आहे. पण आपण बी निघूया, नको थांबायला. पुण्यामध्ये गाडी चालवायची म्हणले की भाऊ रिक्षावाल्यांपासून 2 हात लांब राहिलेलंच बरं वाटतंय. नाही तर रिक्षावाले डायरेक्ट वाकडे तिकडे कसे पण येतात. तर मस्त वातावरण झालं इकडे पण पुण्यामध्ये फिरण्यासारखं. या बाक रॉंग साईड. अरुण फावले कसे बघत होते आपल्याकडं. हो, आपल्याला पण व्हिडिओ चालू करायचे मध्ये केलेले. फक्त गाडी नाही आहे आपल्याकडे जरा चांगली. घेऊ आपण पण गाडी. मागच्या व्हिडिओला सांगितलं होतं गाडी चांगली नाही आहे. तसं स्प्लेंडरला काय होतं भाऊ, स्प्लेंडर पण आहे की चांगली. NS दोन्ही पण. लोक फुल तोंडाकडे बघायला लागलेत, माणसं सगळीकडनं. माणसं तोंडाकडे बघायला लागलेत भाऊ सगळीकडनं. पहिल्या व्हिडिओला भीती वाटल्यासारखं वाटतं थोडं, नाही का. सगळी तोंडाकडे बघायला लागलेत. पाऊस यायला चालू झाला. बघितलं का पावसाचे नाटके कसे. एवढा उशीर घरात बसलो होतो त्यावेळेस नाही पडला. नेमकं घराच्या बाहेर निघलो की पाऊस यायला चालू झाला आहे. काय बोलावं त्या पावसाला तरी. नको करू पावसा. काही सिग्नल एक सुटला की दुसरा सिग्नल लागतो लगेच. आज वाटते भाऊ असं माणसांसमोर जायचं म्हणलं डायरेक्ट हेल्मेट टाकून डायरेक्ट. गाडी मध्येच रस्त्यात लावली बघा. याची कोणची पद्धत आहे गाडी चालवण्याची. लोकल एक तर पहिलंच ट्रॅफिकमुळे जे आम्हाला त्याच्यात हे लोक गाडीमध्ये लावून बसतात. आपल्याला राईट साईडला जायचं आहे. भावांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपले यश मोरे ब्लॉग्स. भाऊ, तुझं माझा व्हिडिओ बघत असेल ना, तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक कमेंट कर भाऊ. मला तुला भेटायचं. आपण मी बी पुण्यातच आहे, तू बी पुण्यातच राहतो भाऊ. तुला भेटायचं. आपण दोघं सोबत मिळून ब्लॉग करू भाऊ. कुठेतरी लांब जाऊ बाहेर. बघत असेल तर भाऊ प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक कर. मी सकाळीच तुझ्या व्हिडिओला एक कमेंट केली की भाऊ रिप्लाय दे प्लीज. तू काय अजून बघितलेलं नाही वाटतंय भाऊ. तरी बघितलं ना भाऊ तू माझी कमेंट, तर रिप्लाय दे भाऊ. मला प्लीज रिप्लाय दे. वाट बघतो भाऊ मी तुझ्या रिप्लायची.
दादा तुझ्यापर्यंत चुकून हा व्हिडिओ आला तर प्लीज मला रिप्लाय कर भाऊ. तू आपण दोघं सोबत कुठंतरी बाहेर जाऊ फिरायला ब्लॉग काढत तुझ्यासोबत. तू एक रील्स पोस्ट केली ती भाऊ तुम्ही बसा घरातच आम्ही जातो फिरायला. भाऊ मला पण घेऊन चल तुझ्यासोबत, मी पण येतो, आपण दोघं जाऊ. भाऊचे 10K कंप्लीट झालेत, आपले पण होतील. सध्या तरी आपण चाललो आता बाणेरला. बाणेर गावात माझ्या मामाच्या पोराकडे चाललेलो आहे मी. आपण त्याच्यापर्यंत नाही जाणार, एवढ्या जवळ जाऊन व्हिडिओ त्याला नाही दाखवणार. आपण लांबच बंद करू, कारण की कसं तुम्हाला तर माहिती आहे मस्करी किती करतात. मस्करी म्हणजे लय लय मस्करी चालते इकडं. हे जर बघितलं ना त्यांनी असं, ते वर्षभर माझ्या मागं हेच लागतात, चिडवून टाकतात मला. मस्त वातावरण आहे भाऊ. रविवार असून बी आज पुण्यामध्ये गर्दी काही कमी नाही आहे भाऊ. मला वाटलं रविवारची गर्दी कमी असेल, पण गर्दी काही पुण्यामधली कमी होत नाही. काही दिवसांनी पुणे आपलं मुंबई होऊन जाते गर्दीच्या बाबतीत. फुल ट्रॅफिक. पाऊस तर काही सांगायलाच नको. पाऊस बी हटकरेवानी करतो मुद्दामून. घराच्या बाहेर पडलं की पाऊस यायला चालू होतं, नाही तर पाऊस नाही येत असा. एवढ्या उशीर घरात बसलो होतो त्यावेळेस पावसाचं एक थेंब नव्हतं. मागाशी घराच्या बाहेर निघलो की पाऊस पडायला चालू झाला. नशिबाने गेला ते बरं झालं. दादा घ्या लवकर दादा, एक तर परत सिग्नल लागन. ड्यूक हे बघा मित्रांनो, सिम्बोसिस कॉलेज आहे. हे सिम्बोसिस कॉलेज मी बघत असताल. सिम्बोसिस कॉलेज इथनं कोण कोण गेलं भाऊ जरा कमेंट करून सांगा. आपले व्हिडिओ जर बघत असेल ना आज पोस्ट केलेली, तर इथनं कोण गेलं आज सिम्बोसिस कॉलेजपासून कमेंट करून सांगा. राडा विषय इकडं बाबा, लोक तोंडाकडे बघतात ते माणसं. सिग्नल ह्याच रस्त्याला काहीतरी 4 का 5 सिग्नल आहेत. इथून तिथं जाऊस तर औंधपर्यंत चतुर्शिंगीपर्यंत जाऊस तर इथून तिथं 5 सिग्नल आहेत. भाऊ कसा बघतोय भाऊ. तुम्ही असे शेजारी येऊन थांबता, मला बी पुढचं काय बोलायचं कळत नाही, घाबरल्यासारखं होतं. खरं तर सिग्नलला काय थांबू पण वाटत नाही. सिग्नलला एक तर घरातून निघलं पटकच गेलं पाहिजे, पण सिग्नल असलेलं बरं आहे, ॲक्सिडेंट तरी होत नाहीत. कधी सुटते काय माहिती. 12 सेकंद राहिले. चला पब्लिक सुटला आपला सिग्नल. लोकांना रॉंग साईड कळत नाही, राईट साईड कळत नाही, डायरेक्ट गाडी घालायचं बघते. पुण्यामध्ये तर असं लय होतं, कुणी आडवं येते कुणालाही आडवं जातं. तर गाडी पळू भाऊ. तुम्ही बघा आता आपल्या गाडीचा काटा खराब आहे. माझ्या पहिल्या व्हिडिओला भाऊ मी इंस्टावरती एक रील्स पोस्ट केली होती. तर इंस्टावरती तिला एका 3 दिवसात 1 मिलियन प्लस व्ह्यूज होते आणि 420 फॉलोअर्स झाले होते माझ्या एका दिवसात. मित्रांनो असंच प्रेम दाखवा, तुमचं प्रेम राहून द्या असंच. आपण अजून मेहनत करतो आहे, तुम्ही तुमचं प्रेम दाखवा. मी व्हिडिओ काढत राहीन, तुम्ही फॉलो करा मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला तर आपला हा
व्लॉग जास्त करून मराठी लोकांना, मी पहिलं पण बोललो होतो मराठी लोकांना सपोर्ट नाही भेटत आहे. मी यूट्यूबवरती एक व्हिडिओ पोस्ट केला होता, जवळजवळ आज 15-20 दिवस झाले असतील. फक्त त्याला 19 व्ह्यूज गेल्यात, 19 व्ह्यूज. आणि त्याच्यामधले तर 4-5 व्ह्यूज माझेच असतील स्वतःचे. फॉलोअर्स काय माझं एक सबस्क्रायबर एक पण नाही वाढलं मित्रांनो. मी माझ्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे यूट्यूब चॅनलची, जाऊन तुम्ही ना प्लीज माझ्यासाठी सबस्क्राईब एक तरी करा आणि व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा. मी जास्त मोठे व्हिडिओ नाही टाकणार मित्रांनो, लय झालं 1 ते 2 मिनटाची व्हिडिओ, 2-3 मिनटाची व्हिडिओ टाकल मी, कारण की मला माहिती आहे जास्त मराठी कोण बघत नाही आहे व्हिडिओ बघायचं मला जास्त. तरी मी तुमच्यासाठी थोडे व्हिडिओ शॉर्ट टाकल. तुम्ही फक्त सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. हे भाऊ कसे वागते ते, भाऊ साधा माणूस आहे रे, नॉर्मल विषय, एवढं काय नाही भाऊ. अरे दादा मी नाही रे एवढं फेमस, नका बघू एवढं वळून हळूहळू व्हिडिओ काढतोय भावांनो. होईल फेमस तुमचा भाऊ पण एक दिवस नक्की. ज्या दिवशी फेमस होईल त्या दिवशी तुम्ही नाही पण मी तुम्हाला स्वतः भेटेल भाऊ. तुम्ही मला परत कुठं दिसले ना 100% भेटेल तुम्हाला स्वतः होऊन. तुम्ही तुमचं प्रेम दाखवा, तुमचा भाऊ एक दिवस नक्की फेमस होईल. तुम्हाला माहिती आहे मराठी माणसाला गर्व कोणत्याच गोष्टीचा नसतो. तर हे चतुर्शिंगीला आलं बघा मित्रांनो आपण. चतुर्शिंगी मंदिर देवीचं तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे चतुर्शिंगी देवीचं मंदिर आहे मित्रांनो. सध्या तरी आपण आता चतुर्शिंगीमध्ये. हा मागचा भाऊ लयच वळून बघायला लागला. भाऊ बोलायचं असेल तर बोल ना भाऊ, एवढं काय नाही रे, लास्ट आहे कशाला राव. मी पण नवीनच आहे, तुम्ही पण नवीनच आहे. अजून मला तर वाटत नाही की तुम्ही फॉलो केला असेल, पण बघा तुमच्या भावाला व्हिडिओमध्ये. इथं बी पोलिस होते पहिले थांबलेले, पण आता नसतात. आणि एक तर मित्रांनो रात्रीच्या टायमिंगला इकडं जायचं म्हणलं ना, बाणेर साईडवरनं घरी जायचं म्हणलं ना, तुमचं घर कुठं पण असू द्या, पण तुम्ही जर शिवाजीनगर साईडला खाली जात असाल ना तर इकडं ट्रॉफिक जास्त लागतं बघा. बाणेर साईडवरनं येताना खाली लय ट्रॉफिक असतं. मेट्रो स्टेशन कसं झालं आहे मित्रांनो, हे पहिलं काहीच नव्हतं इथं, आता बघा ना कसं झालं. आणि ट्रॉफिक पण जास्त लागतं आता इथं, जास्त पहिल्यासारखे रस्ता नाही येत. लय ट्रॉफिक लय. तो औंधला जाण्याचा रोड हा सुसमार्ग आहे. आपल्याला बी सुसमार्ग रोडने बाणेरलाच जायचं आहे मित्रांनो. कारण की बाणेरचा जो हा समोरून जी गाडी येते ना हावाला, तो पहिला रोड सरळ बाणेरला जायचा. आता तो बंद केला आहे आणि आता हावाला रोड सरळ बाणेरला सुसला जातो. आपल्याला समोर जाऊन राईड घ्यायचे आहे की आपण डायरेक्ट सकाळनगरला निघतो मित्रांनो. बघा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण कसा वाटतो तुम्हाला, मला कमेंट करून नक्की सांगा. जय शंकर पब्लिक. मराठी माणूस तुमच्या हक्काचा माणूस आहे. आंब्याचा सीझन गेला ना, आता आंबे विकायला लागले तिथं. आता रॉंग साईडने कसा आला हा भाऊ, काय बोलावं माणसांना. रॉंग साईड तेवढं समोरून रस्ता दिला आहे, तिकडून जायचं तर भाऊ रॉंग साईडने येते. तिथं पोलिस थांबायला पाहिजे. तिथं पोलिस नसल्यामुळे लोक आहे ना, काही वेळेस कार गाडीवाले पण रॉंग साईडने इकडे येतात सरळ. पोलिस थांबले पाहिजे तिथं. चौकी पण असून बी तरी लोक रॉंग साईडने येतात. आत्ता ऊन पडलं बघा भावांना, जरा बरं वाटतं. असं ऊन पडलं ना बरं वाटतं जरा शरीराला. सारखा पाऊस नको झालं. मित्रांनो मी अजून परत एकदा बोलतो की जावा तुम्ही, आपल्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे मी माझ्या यूट्यूब चॅनलची. सबस्क्राईब करा प्लीज, सबस्क्राईब करा. जास्त काय नाही, मी तुम्हाला तुमचा एक सबस्क्राईब मागतो आहे. आणि जर तुम्ही इंस्टावरती बघत असाल तर एक फॉलो नक्की आपल्याला, तुमचा एक फॉलो झालाच पाहिजे. तुम्ही फॉलो करा मित्रांनो. मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी टाकत राहील. तर व्हिडिओ आवडला तर तुम्ही फॉलो नक्की करा आपल्या चॅनल. व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच फॉलो करा. आणि जर तुम्ही यूट्यूबवरती बघत असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा, आपल्या बेल आयकन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला जर मी दुसरा व्हिडिओ टाकला तर तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याच्यासाठी तुम्ही बेल आयकनवर क्लिक करून ते नोटिफिकेशन ऑल करून ठेवा. नाही कसं असं डोळ्याने बघायला खरंच भारी वाटते. या कॅमेऱ्यामध्ये नाही एवढी क्वालिटी चांगली, पण डोळ्याने बघायला भारी वाटते. तरी आपण आता सकाळनगरपर्यंत आलो आहे बघा. इथून बाणेर असून आता किती फक्त 2 ते 3-4 किलोमीटर बाणेर असेल. इथून 3-4 किलोमीटर बाणेर आपल्याला जायचं आहे. बाणेरला पुणे विद्यापीठकडे जाणारा रोड. पहिलं सरळ इथे यायचं बघा मित्रांनो. सरळ तो तुम्हाला मागाशी रोड दाखवला, त्या रोडने सरळ खाली गेले की बाणेरला जायचं डायरेक्ट. आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे. लेफ्ट साईडचं इंडिकेटर चालू केलं आपण आणि हळूहळू लेफ्ट साईडला जाऊ. झाला आपला क्लिअर. इंडिकेटर बंद केला. महिंद्रा थार
ड्रीम कार आहे भाऊ आपली, घेणार तुमचा भाऊ एक दिवस. तुम्ही फक्त प्रेम द्या वास, दुसरं काही नको. जर तुमचं प्रेम असेल ना तर आपण सगळं काही करायला तयार आहे भावांना. गाडीची किती जरी स्पीड केली तरी तुम्हाला गाडीची स्पीड दिसणार नाही, कारण की आपल्या गाडीचा काटा खराब आहे. MG हॅक्टर. हेल्मेटचं क्लिप नाही लावलं मी, ते सारखंच वाजायला लागले कानापासून, थारथार हेल्मेटला लागते ते आवाज यायला लागलाय सारखंच. ए दादा काय विषय मध्ये का थांबलाय, काय प्रॉब्लेम आहे का तुमचा? अरे डॉगेश भाई ऑन द स्पॉट बिग शॉट विषय डॉगेश भाईचा. तरी भावांना दुसरा व्हिडिओ आहे हा माझा, तरी थोडंसं घाबरल्यासारखं होतं बोलताना, बोलायचं कळत नाही काय बोलायचं काय नाही. तरी काही एवढा विषय नाही, तुमच्यासाठी आपण सवय लावून घेऊ. तुम्ही पण माझ्यावर थोडंसं प्रेम दाखवणार आहो, असं प्रेम दाखवलं तर बरं पडेल ना. तुम्ही पण दाखवलं, ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आपलं फॉलो केलं ना, त्यांना मनापासून धन्यवाद भावांनो. कारण की माझ्या 3 ते 2 दिवसात माझे 450+ फॉलोअर्स झाले होते. यूट्यूबला तर काही सांगायलाच नको, यूट्यूबला अजून एक पण फॉलोअर्स नाही माझा कोण. फक्त व्हिडिओ बघून, व्हिडिओ बी पूर्ण नाही बघितलेले, व्हिडिओ बघून सोडून दिलेत. तर तुम्ही जावा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आलो आहे आपण बाणेरमध्ये. बाणेरगाव रस्ता कसा आहे बाणेरगावाचा? बाणेरगाव सिटी चांगली आहे बरं का, पण रस्ता बघा, हे बघा डुप्लिकेट माणूस. पप्पाच्या परीपेक्षा हे मगरमच्छ डेंजर आहे, हस्किनीमध्ये शिरलाय. काय बोलावं या मगरमच्छ. NS वाले दादा मागच्या व्हिडिओला भेव रिक्षावाले हळू घ्या, तर आमचा कार्यक्रम इथंच करून टाकतात. त्याला किती घाई झाली बघा, ते कसं चाललंय. काय गरज आहे भाऊ, हळू जाशील तर राहशील, नाहीतर मग देवाकडे जाशील ना. देवाकडनं कळत नाही हळू जायचं, उगाच गाडी पळवतं. मी बी पळवतो, पण मी जरा बघून पळवतो, बघून उगाच नाही येडावणी कशीही पळवतो. मित्रांनो आलोय मी आता माझ्या मामाच्या घराच्या जवळ आले. आता काय आपल्याला व्हिडिओ बंद करायला लागेल, कारण की त्यांच्या समोर जर गेलो तर ते माझ्याबरोबर लावून टाकतील सगळे. कारण की त्यांचं कसं आहे माहिती आहे का, एकदा बघितलं ना ते मला 1000 वेळा चिडवत बसते. काय करत होता, थांबा दादा प्लीज थांबा. हां चला सॉरी मी रॉंग साईडने. कारण की भाऊ जायला रस्त्यात तिथून आता काय करणार, समोरून जायचं पर 1-1.5 किलोमीटरवरनं युटर्न घेऊन यायचं, त्याच्यापेक्षा मधनं शॉर्टकट घेऊन गेलेलं काय वाईट आहे. आणि ज्यावेळेस आपण असं रॉंग साईडने येतो ना, हे असले परिंदे बघा, लक्ष तिकडं असतं त्यांचं, ओढाओढीचे काम होऊ शकतात, दुर्घटना. लक्ष देऊन आपण बी गाडी चालवायची. भावानं माझ्या मामाच्या पोराचं घर, म्हणजे माझ्या मामाचं घर समोरच आहे तिथं आता. कारण की आपण आता इथंच व्हिडिओ बंद करणार आहे. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच, लवकरच व्हिडिओ काढून लवकर व्हिडिओ घेऊन येतो तुमच्यासाठी एक नवीन. तुम्ही फक्त आता जर तुम्ही यूट्यूबवरती बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्ही इंस्टावरती बघत असाल तर फॉलो करून नक्की ठेवा, जेणेकरून मी नवीन पोस्ट केली की तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. आणि भाऊ सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तुमच्या कमेंटची वाट बघेल मी. बाय.